हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे कॉन्स. कॉन्स म्हणजे पायाला, हाताला, जास्त करून पायाला अशी जाड स्किन होते किंवा फोड आल्यासारखं होतं. याला आपण कॉन्स असे म्हणतो. आपण त्याला कितीही कॉन्सच्या ज्या स्ट्रिप्स आहेत त्या बांधल्या किंवा ती टॅब आहे ती चिपकवली तरी सुद्धा जर ते कॉन्स जात नसेल तर होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत, तुम्ही ट्राय करू शकता. तर कॉन्सचे वेगवेगळे कारणे आहेत. तर काय असू शकतात, तर जे लोक खूप टाईट शूज घालतात की जे पायाला फिटच होत नाहीत, एकदम टाईट किंवा एकदम लूज. दुसरं कॉज म्हटलं तर सॉक्स, ते सुद्धा जर व्यवस्थित पायाला फिट होत नसतील तरी. दुसरी गोष्ट आहे ऍक्टिव्हिटीज मध्ये जर काही लोक जिम मध्ये खूप सारं घर्षण होत असेल किंवा खूप हेवी वेट काही लोक उचलत असतील, त्यांना असं होऊ शकतं. गेट म्हणजे ज्यांचं चालणं एकदम व्यवस्थित नसेल किंवा एखाद्याच पायावर जास्त भार जी व्यक्ती देत असेल, जेनेटिक प्रॉब्लेम सुद्धा असू शकतो काही लोकांना. मग यावर आपण काय प्रिव्हेन्शन घेऊ शकतो, तर साधारणतः आपल्याला कम्फर्टेबल शूज घालायचे आहेत, कम्फर्टेबल सॉक्स घालायचे आहेत, म्हणजे पायाला एकदम सपोर्टिव्ह व्यवस्थित घालायचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला हाय हिल्स पूर्णपणे अवॉइड करायचे आहेत किंवा ह्या टाईपचे शूज तुम्ही पाहू शकता. याला आपण नॅरो टोड शूज असं म्हणू शकतो. तर ही इमेज पाहू शकता, ही टोटली आपल्याला अवॉइड करायचं आहे. आपल्या पायांना व्यवस्थित रेग्युलरली वॉश करायचं आहे. आपण त्याला मॉइश्चरायझर सुद्धा अप्लाय करू शकतो आणि व्यवस्थित स्किन आपली सॉफ्ट ठेवू शकतो, जेणेकरून आपली स्किन जी आहे पायाची ती जाड होणार नाही आणि कॉन्सचा प्रॉब्लेम आपल्याला होणार नाही. तर होमिओपॅथीमध्ये जसं तुम्हाला माहीतच आहे की असंख्य मेडिसिन्स आहेत. सिम्पटम वाईज आपण पेशंटला मेडिसिन देतो, बट आज तुम्हाला काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर आज आपण मदर टिंचर घेणार आहोत. तर फर्स्ट मदर टिंचर बघितलं आपण, तर थुजा मदर टिंचर, ही इमेज तुम्ही पाहू शकता. दुसरं मदर टिंचर पाहिलं तर हायड्रोकोटाईल मदर टिंचर आहे. तर हे दोन्ही सुद्धा सेम क्वांटिटीमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. म्हणजे 10 ml थुजा मदर टिंचर घेतलं तर 10 ml आपण हायड्रोकोटाईल मदर टिंचर घेऊ शकतो. दोन्ही इक्वल क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे. कॉटन घ्यायचं आहे आणि कॉटनमध्ये दोन्ही पूर्णपणे मिक्स केलेलं त्या कॉटनवरती ते मेडिसिन आपण टाकू शकतो, मदर टिंचर, आणि आपल्या पायाला ते बांधायचं आहे. तुम्ही 3 तास किंवा 2 दिवस 3 दिवस हे बांधून ठेवू शकता. रेग्युलरली तुम्हाला चेंज करायचा आहे, म्हणजे जे कॉटन तुम्ही बांधलेला आहे तो. आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता असा खूप छान रिझल्ट, कॉन्स ऑटोमॅटिकली गळून पडलेलं तुम्हाला दिसून येईल. म्हणजे होमिओपॅथीमध्ये असा 100% खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. तर तुम्ही हे ट्राय करू शकता. जर नक्कीच तुमच्या कोणाला जर कॉन्सचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे ट्रीटमेंट घेऊ शकता. असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला